मित्रांनो, पाऊस वेब सीरीज ही वेब सीरीज सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप जास्त व्हायरल होत आहे व या वेब सीरीजला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून सध्या खूप जास्त प्रेम देखील मिळत आहे. मित्रांनो, नुकताच चालू झालेली पाऊस वेब सीरीज हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप जास्त लोकप्रसिद्ध होत आहे व वेब सीरीजमधील सगळ्यांचा आवडता अभिनेत्री म्हणजे सायली हिच्या जीवन कहाणीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही देखील सायलीचे फॅन असाल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया न वेळ गमावता. तर मित्रांनो, सायलीचे खरे नाव आरती बिराजदार असे आहे व तसं मित्रांनो तिचे वय 26 वर्ष असे आहे व ती मुंबई महाराष्ट्रमधून बिलॉंग करते व तसं मित्रांनो सायली म्हणजेच आरती हे एक प्रोफेशनल ॲक्टर, मॉडेल, सोशल मीडिया स्टार, डान्सर देखील असे आहे. चला तर मित्रांनो, पाहूया सायलीच्या करिअरबद्दल. मित्रांनो, सायली तिने आपल्या करिअरची सुरुवात अनेक छोट्या मोठ्या मालिकेपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली, परंतु मित्रांनो तिला खरेखुरी ओळख 2022 मध्ये सुंदरी या मालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्राच्या घरोघरी पोचली व तिथूनच तिने ॲक्टिंगमुळे आपले संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप मोठे आपले नाव तयार केले व सध्या मित्रांनो ते पाऊस या वेब सीरीजमध्ये दिसून येत आहे व तिथे देखील तिची ॲक्टिंग हे लोकांना खूप जास्त आवडत आहे व संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील तिला सध्या खूप जास्त प्रेम मिळत आहे. चला तर मित्रांनो, पाहूया सायलीच्या पर्सनल लाईफबद्दल. तर मित्रांनो, सायलीची हाईट 5 फूट 4 इंच असे आहे, वजन 81 kg असे आहे व तसं मित्रांनो सायलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं ठरलं, सायलीच्या इंस्टाग्रामवरती 24,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत व सायली पर एपिसोड 20 ते 25,000 रुपये असे चार्ज करतो व तसं मित्रांनो तिच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं ठरलं तर ती सध्या अनमॅरिड आहे व ते सध्या सिंगल आहे व तसं मित्रांनो तिच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं, तिला डान्सिंग, ट्रॅव्हलिंग व मेकअप करायला खूप जास्त आवडते. तर मित्रांनो, तुम्हाला देखील पाऊस हे वेब सीरीज आवडते का? मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.